भाई खूप मोठी गोष्ट आहे जी आत्ता मी तुला बोलणार आहे. प्लीज 1 मिनिटाचा वेळ काढून ना हेडफोन्स लावून ऐक. हेडफोन नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी आता जे बोलणार आहे ना ते ऐकून कदाचित तुझा इगो हट होऊ शकतो किंवा तुला स्वतःची लाज वाटू शकते. चल तुला एक साधी गोष्ट विचारतो, ठीक आहे? समजा तू रस्त्याने जात असताना 2 अनोळखी लोक आपापसात कुत्र्यासारखे भांडत आहेत, एकमेकांना दगड मारत आहेत. तर तू तिथे जाऊन त्या दगडांच्या मध्ये स्वतःचं डोकं धरून त्या दोघांची भांडण सोडत बसशील का? नाही ना, 100% नाही. तू तिथून पळून जाणार, कारण तुला माहीत आहे ते भांडण त्यांचं आहे पण डोकं माझं फुटेल. बरोबर ना? पण समजा मी तुला असं बोललो की तू दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अशा भांडणामध्ये स्वतःचं डोकं लावतोयस ज्या लोकांचा तुझ्या आयुष्यात दूर दूरपर्यंत काय संबंध नाही. हो भाई, तूच सकाळी इंस्टाग्राम ओपन करतोस, एखाद्या रँडम फालतू पोस्टवर, राजकारणी व्हिडिओवर किंवा 2 यूट्यूबर्सच्या वादांवर कमेंट बॉक्समध्ये जाऊन लोकांच्या आई बहिणीवरून शिव्या लिहित बसतोस. बरोबर ना? ते पण तासन तास. तिकडून कोणीतरी कमेंट करतं, मग भाईंची सटकते, मग भाई इकडून काहीतरी कमेंट करतात, जणू काही बॉर्डरवर पाकिस्तानशी युद्ध लढायची जिम्मेदारी भाईनेच घेतली आहे ना? ऐसा नाही चलता मेरे भाई, ऐसा नाही चलता. याला मर्दानगी नाही, याला वेळेची भिकारगिरी म्हणतात. समजलं? मला एक सांग, तू ज्या नेत्यासाठी, ज्या सेलिब्रिटीसाठी कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या रक्ताचं पाणी करतोयस ना, उद्या तुझ्या घरात पैशाची चणचण आली, तुझ्या बापाची तब्येत खराब झाली किंवा तुला कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी पाहिजे असेल, तर तो नेता किंवा तो सेलिब्रिटी तुला 1 तरी रुपये द्यायला येईल का? नाही ना. अरे भाई, त्यांना साधी तुझी कमेंटसुद्धा दिसत नाही. ते करोडोंचे पत्ते पिसून एसीत झोपलेत आणि तू इथे रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत स्वतःचे डोळे सुजवून कमेंट बॉक्समध्ये स्वतःची इज्जत आणि स्वतःचा वेळ दोन्ही फुकट विकतोय. समजलं? अरे कमेंट बॉक्समध्ये जिंकून काय तू सिकंदर नाही होणार. तू जिंकला काय, तू हारला काय, तुझ्या खिशात 1 रुपया पण येणार नाही. उलट तू तुझा मौल्यवान वेळ जो स्वतःचं करिअर घडवायला, एखादा छोटा मोठा बिझनेस उभा करायला किंवा नवीन काहीतरी शिकायला घालवणार होतास ना, तो वेळ तू दुसऱ्यांना श्रीमंत होण्यासाठी वाया घालवलास. अवघड आहे भाई, खरंच अवघड आहे. दुसऱ्याच्या वादात स्वतःचं आयुष्य पेटवून देणं बंद कर भाई, बंद कर. त्या सोशल मीडियावर छपरीगिरी करण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात स्वतःचं काहीतरी साम्राज्य उभं करायला शिक. माइंडसेट तर बदलावं लागेल बघ भाई. त्या कमेंट बॉक्समधून बाहेर पडावं लागेल, स्वतःच्या खऱ्या आयुष्यात लक्ष द्यावं लागेल, तर काहीतरी होईल. ओके.